पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवतीचा जीव गेला। त्यानंतर त्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं। आता मात्र ससून रुग्णालयाने एक धक्कादायक अहवाल दिलाय, ज्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ रुग्णालयामध्ये ईश्वरी भिसे यांना उपचार न दिल्यानं रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। 2 दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला, मात्र त्यामध्ये दीनानाथ रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट दिल्याचं समोर आलं। त्यामुळे पुणे पोलिसांकडून पुन्हा ससून रुग्णालयाला अहवालाबद्दल अभिप्राय मागण्यात आला। मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच करत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे। कारण का सरकार काही हालचालच करत नव्हतं। काही लोक तर पार क्लीन चिट पर्यंत पोहोचले होते। ते अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला इतका हलक्याने आपण घ्यावं। ससूनच्या अहवालात मंगेशकर रुग्णालयातल्या दिरंगाईचा उल्लेखच नाही। अप्रत्यक्षपणे भिसेंच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबीय आणि IVF सेंटरलाच जबाबदार ठरवण्यात आले। सुधारणा होत नसताना IVF सेंटरनं ऍडमिट होण्यास सांगितलं नाही। जोखमीच्या स्थितीत मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात नेणं गरजेचं होतं, ते झालं नाही। दीनानाथ रुग्णालयात 5 तास थांबवलं, पैसे घेतले, याची चौकशी केली। या निष्कर्षावर मात्र रुग्णालयाच्या अहवालामध्ये मौन का? चुकांसाठी IVF आणि कुटुंबियांकडे अप्रत्यक्ष बोट आहे का? दीनानाथ रुग्णालयात 5 तास थांबवलं गेलं याचा उल्लेख का नाही? पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत एका गर्भवती महिलेला 35 किलोमीटर प्रवास करावा लागतो। त्यानंतर सरकारी समित्यांच्या अहवालातून दीनानाथ रुग्णालय आणि घैसास यांना कणभरही जबाबदार धरलं जात नाही। याला नेमकं काय म्हणायचं? 2 चिमुकल्या मायेच्या ममतेला मुकल्या आहेत। दुसरीकडे मात्र समित्यांचा खेळ सुरू आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।